आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सावकाश दादा। हो 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 डॉक्टरने ना आराम करायला सांगितलंय तर प्लीज। आय नो करतोय मी आराम। ह्या 2 गोळ्या पाणी। सावकाश सावकाश। दादा तू खूप फास्ट रिकवर होतोस आणि आय एम हॅपी अबाउट दॅट। अनन्या, माझी आणि अंबिकाची अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन असेल तर मला लवकरात लवकर रिकवर व्हायला हवंय की नाही? दादा पण खरं सांगतोय अनन्या, ज्या सेलिब्रेशन मध्ये वेदा असेल त्या सेलिब्रेशन साठी मी रेडी असायला नकोय का? हा, येस। जेव्हा मीराने पहिल्यांदा ही आयडिया सगळ्यांना सांगितली होती ना, तेव्हा सगळे तिच्यावर चिडले होते, मी पण मला नंतर रिअलाइज झालं की आयडिया वाईट नाहीये। तुला सावकाश दादा। फाईन मला हे म्हणायचं की तुला आठवतंय की अंबिका असताना सेलिब्रेशनच्या वेळेस वेदा किती खुश असायची? हा, आता ह्या सेलिब्रेशनच्या वेळेस वेदाला त्या सगळ्या गोड जुन्या आठवणी ना परत जगायला मिळतील। हू नोज, मे बी वेदा माझ्याशी आधीसारखं बोलेलही। दादा तुझी एक्साइटमेंट पाहून ना मीच एक्साइटेड आहे सेलिब्रेशन साठी। आता फक्त वेदा रेडी झाली पाहिजे। का नाही होणार ती? अरे वहिनी आहे ना, आणि तिच्यासाठी ना काहीच इम्पॉसिबल नाही। आणि वहिनीने सांगितल्यावर वेदा येणारच। दादा मला सांग, आजपर्यंत वेदामध्ये जे काही चेंजेस झालेत ते वहिनीमुळेच झालेत ना? यू आर राईट अनन्या, पण जस्ट इन केस वेदा नाही म्हणाली तर? दादा तू वेदा नाही म्हणू शकणारच नाही। कारण ती आधीच तयार आहे। काय सांगतेस वहिनी? हो, म्हणजे तिने तयारी सुद्धा सुरू केली आहे। कोणता ड्रेस घालायचा, त्यावरती कोणत्या कलरचे सॅन्डल्स, सगळंच। वाव वहिनी, ग्रेट, आय एम सो हॅपी। ऐकलंस का दादा? सावकाश। थँक्यू मीरा। हो, तुम्ही थँक्यू कशाला म्हणत बसलात? तुम्ही सुद्धा तयारीला सुरुवात करा, म्हणजे अॅनिव्हर्सरी छान झाली पाहिजे ना? येस। अनन्या, मी ना तिला जो आवडतो ना तो कुर्ता घालणार आहे, म्हणजे तिला सगळं आधीसारखं वाटायला हवंय, हो ना? दादा हे बघ, अंबिका वहिनीला जे जे आवडायचं ना ते तू कर, म्हणजे वेदाला आपोआप आवडेल ना। सिम्पल। गुड आयडिया, इट्स गुड। हळू दादा प्लीज। हे बघ, मी ना सगळं लिहून काढते, हो। मग आपण विसरायला नको। येस। तुला माहिती आहे ना, मी बाबासोबत कुठेही जाणार नाही। माझ्या आईला त्रास नको म्हणून मी अॅनिव्हर्सरीला येणार नाही। थँक्यू सो मच वहिनी। थँक्यू। अगं दादासाठी मगाशी पाहिलं नाहीस का तू? तो किती आनंदी होता, आणि हे सगळं फक्त तुझ्यामुळे झालंय। तुला अॅनिव्हर्सरीची आयडिया सुचली, ती दादाला आवडली, आता सगळं परफेक्ट होतंय। आय एम सो हॅपी। पण मला आश्चर्य याचं वाटलं की वेदा हो कशी म्हणाली? वेदाचा होकार आहे हे कळल्यावर दादा काय, मी सुद्धा 2 सेकंड शॉक होते। वहिनी, तुझ्यासाठी ना काहीच इम्पॉसिबल नाही, आणि आय गॅरंटी की तू आईचं पण मन वळवशील। अनन्याताई, मी खोटं बोलले। खोटं?
हो. वेदा अॅनिव्हर्सरी साजरी करायला नाही म्हणते. वहिनी अगं तू दादाशी का खोटं बोललीस? मी मुद्दाहून खोटं बोलले. तुम्ही पाहिलंत ना ते किती आनंदी होते ते. त्यांनाही वाटते की हा कार्यक्रम व्हावा आणि या कार्यक्रमामुळे ना वेदाचे बाबा आणि वेदा पुन्हा एकत्र येतील. अगं बहिणी मला सगळं कळतंय, पण हे जेव्हा दादाला कळेल त्याला किती वाईट वाटेल. पुढे काय होईल मलाही माहित नाहीये, पण वेदाच्या बाबांना आधीच बरं नाही आणि त्यात जर त्यांना कळलं की वेदाने नकार दिलाय तर त्यांना खूप दुःख होईल ना, म्हणून फक्त वा 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 वा, म्हणजे मीरा चक्क अथर्वशी खोटं बोलली. सोन्याहून पिवळं झालं बाई अगदी. आता या गोष्टीचा फायदा तर करून घेतलाच पाहिजे. माया, वहिनी तू म्हणतीयस ते सगळं कळतंय मला. असं असेल तर वेदा कधीच तयार होणार नाही आणि शेवटी दादाला कळणारच ना, तेव्हा काय करशील तू? तर हा प्लॅन आहे मीराचा. आणि हा प्लॅन आपल्यासाठी फारच छान आहे. फारच छान आहे. म्हणजे उद्या वेदाकडून अथर्वला कळण्या अगोदरच आपण हा मोठा तमाशा करूया. उद्या ब्रेकफास्ट टेबलवर जेव्हा सगळे येतील तेव्हा सगळ्यांसमोरच त्या वेदाला विचारूया. बरोबर. आणि आपण वेदाला विचारल्यानंतर वेदा नाही म्हणणार आहे आणि मीरा बरोबर तोंडावर पडेल. नुसती तोंडावर नाही पडणार. खोटं बोलली म्हणून अथर्वच्या मनातूनही उतरेल आणि तो तिच्यावर रागवेल, ही गोष्ट वेगळीच. आणि एकदा का तमाशा सुरू झाला ना की तो कसा वाढवायचा हा तर आपला डाव्या हातचा खेळ आहे. करेक्ट. तुला जपणारा